राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत 31 डिसेंबर 2027 पूर्वी विदर्भ राज्य मिळवून नव्या पिढीच्या हाती देण्याचा संकल्प सोडलाय आणि त्यासाठी वर्ष दीड वर्ष जनजागरण करायचं म्हणून एक मेळाव्यांची मालिका जाहीर केली आहे। 25/7 ला सिंदखेड राजाला झाला। 9 ऑगस्टला आम्ही क्रांती दिनी एक लॉंग मार्च काढतो दीक्षाभूमी ते संविधान चौक आणि तिथे सभा घेतो। आणि तसं गांधीजींनी म्हटलं होतं देशातल्या परकीयांना, गोऱ्यांनो चालते वा क्विट इंडिया, भारत छोडो, आणि भारतीयांना करा किंवा मरा, तसं आम्ही त्या दिवशी म्हणणार आहोत महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, विदर्भाचं स्वतंत्र राज्य देता की जाता। आणि दुसरं आम्ही शेवटी उद्धटपणे म्हणणार आहोत की मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है। या तऱ्हेने हे आंदोलन होतंय। 8 सप्टेंबरला एक मेळावा अहेरीला, अहेरी एटापल्ली शिरोंच्या भामरागड मुलचेरा आणि घोटसाठी होतोय, जनजागरणाचा भाग आहे। 2 ऑक्टोबरला इथे होतोय वर्ध्याला सेवाग्रामला, आणि 28 सप्टेंबरला आम्ही 120 तालुक्यात नागपूर करार, ज्यामुळे सगळे अन्यायाची मालिका आहे म्हणून त्याचे दहन करण्याचा कार्यक्रम करतो। डिसेंबर 2027 नंतर चालणार नाही, कारण मी आता 75 वर्षाचा आहे, हे 83 वर्षाचे आहे किंवा त्याच्या आधी पण विकेट पडू शकते। त्याच्यामुळे ते आंदोलन लांबवायचं नाही। बाय धिस वे ऑर दॅट वे, करू मरू जेलमध्ये सडू, पण विदर्भाचं राज्य 31 डिसेंबर पूर्वी मिळवून यांच्या स्वाधीन करू, नव्या पिढीच्या स्वाधीन करू। बीजेपी आमच्या सोबत होती, सगळे 10 साली सगळ्याच पक्षाचे नेते आमच्याबरोबर होते। पण आता मी आधीच म्हटलं की शनिवार नावाच्या धड्यातलं वाक्य आहे, सत्ता आणि संपत्तीचा दर्प इतका मादक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुमणीचं औषध म्हणजे क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही, माणूस आपोआपच बेहोश होतो। हे भलाही रामाचं नाव घेऊन आले, हेही त्याला अपवाद ठरले नाही। आणि आपण तर राम मंदिरात पाहिलंय, मुंह में राम बगल में छुरी, राम नाम जपना पराया माल अपना, चोर कोण 8 पैकी आपल्याला आपणच शोधायचं आहे, असंच सगळं चित्र आहे। आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या असोसिएशनने म्हटलंय की 100 रुपयाचं बिल काढलं कोल्हापूरच्या अधिवेशनात तर आम्हाला 56 रुपये बटवारा करावा लागते। 10 आमदार, 5 खासदार, 15 मंत्री, 15 अधिकारी, 8 मुंबई, 38 झाले की 18% GST, आम्हाला 44 वाजतात, त्यातला 8% नफा आहे। तर मग मला सांगा, आता प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आलेलंच सरकार आहे, त्याच्याजवळ जय शिवराय म्हणणारे दुसरे आहे, मग आहे कोण? ही सगळी स्थिती आहे। त्यामुळे आम्ही जे घटक आमच्या बरोबर येतील त्या सगळ्यांना घटकांना घेऊ, पण याचा एकदाचा निकाल आम्हाला 31 डिसेंबर 2027 पूर्वी घ्यायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।